माझं नाव कविता आहे. माझ्या भावाचं नाव सुमित आहे आणि माझ्या वहिनीचं नाव शिल्पा आहे. त्यांना मायरा नावाची 10 वर्षांची एक लाडकी मुलगी आहे. मायरा शाळेत जायची. ती अभ्यासात खूप हुशार होती आणि तिला खेळाची पण खूप आवड होती. ती एक हुशार मुलगी होती. सर्वांच्या नजरेत ती खूप चांगली होती. ती काम करण्यात अग्रेसर असायची. घरात सुद्धा तिला समजूतदार आणि हुशार म्हणायचे. पण आता वहिनीला मायराची खूप काळजी वाटायला लागली होती. कारण मायरा आता काहीच अभ्यास करत नव्हती. तिला कोणत्याही कामात रस उरला नव्हता. जेव्हाही तिला वहिनी अभ्यास करायला सांगायची तेव्हा ती रडायला लागते. गेल्या 3 आठवड्यांपासून मायराचं बदललेलं वागणं वहिनीच्या लक्षात येत होतं. आजही ती आली आणि थेट तिच्या खोलीत जाऊन झोपली. वहिनी खोलीत गेल्यावर तिला खूप आश्चर्य वाटलं, कारण मायरा कधीच कपडे बदलल्याशिवाय झोपत नसे. पण मग वहिनीला वाटलं की कदाचित ती थकली असेल, म्हणूनच ती येता झोपी गेली. वहिनीने खोलीचे दिवे बंद करून स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवू लागली. जेवण बनवण्यासाठी 4 तास लागले. या दरम्यान वहिनीने मायराला 3 वेळा हाक मारली, मात्र मायरा काही आली नाही. यावेळी वहिनीला राग आला, म्हणून वहिनीने जेवण टेबलावर ठेवले आणि खोलीत आली. लाईट लावल्यावर वहिनीने मायराला कडक शब्दात हाक मारली, मायरा उठ, तू खूप झोपली आहेस. तुझ्याकडे 1 मिनिटाचा वेळ आहे. जर तू 1 मिनिटात खाली आली नाहीस तर मी तुला खूप मारेन. तुझे नखरे काही संपतच नाहीत. कदाचित मायराला वहिनीची भीती वाटली होती. मायरा पटकन बेडवरून खाली उतरली. तेव्हा वहिनीच्या लक्षात आलं की मायराचे हात थरथरत आहेत. वहिनीला स्वतःचीच लाज वाटली की तिने त्या चिमुरडीला इतक्या कठोरपणे ओरडली होती. वहिनी मायराजवळ आली आणि मायराला हळुवारपणे प्रेमाने बोलू लागली, मायरा बेटा, कपडे बदलून खाली ये. जेवण थंड होत आहे. माझ्या पिलूला तिचा गृहपाठही करायचा आहे ना. वहिनीने मायराला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाली. पण त्या ओरडण्यामुळे मायरा वहिनीला आणखीनच घट्ट बिलगली होती. तिचं असं वागणं बघून वहिनी खूप हैराण होत होती. ती विचार करत होती, मायरा अशी का वागत आहे. कदाचित वहिनी खूप जास्त मायराला रागावली होती. म्हणूनच वहिनी म्हणाली, मायरा, आय एम सॉरी. मी काळजी घ्यायला हवी होती. आजच्या नंतर मी तुला इतक्या जोरात नाही ओरडणार. चला फ्रेश होऊया, मग मम्मा माझ्या मुलीला स्वतःच्या हाताने भरवेल. वहिनी मायराची मिठी सोडत म्हणाली आणि मग मायराला वॉशरूमला पाठवले आणि स्वतः स्वयंपाकघरात आली. किचनमध्ये आल्यावर वहिनी सर्व जेवण टेबलावर ठेवून वाट पाहू लागली. 15 मिनिटं उलटून गेल्यावर वहिनीने मायराला हाक मारली, बेटा जेवायला ये. पण काहीच प्रतिसाद आला नाही. वहिनीला वाटलं की ती कपडे बदलत असावी. वहिनीने ताटात जेवण वाढले आणि घड्याळात वेळ तपासली. मग मोबाईल उचलला आणि मोबाईल वापरायला सुरुवात केली. पण 1 तास उलटून गेला तरी मायरा काही आली नाही. यावेळी वहिनी स्वतः आत गेली. खोली आणि वॉशरूमचा दरवाजा उघडला. मायरा वहिनीसमोर उभी होती. मायराला बघून वहिनी पूर्णपणे गोंधळून गेली. ती नखांनी हात आणि चेहरा ओरबाडत होती आणि कपडे पण ओले करत होती. वहिनी पुढे गेली आणि मायराला नळापासून दूर केलं आणि नळ बंद केलं. काय केलंस? सगळे कपडे का ओले केलेस? वहिनीला राग यायला लागला होता. पण मायरा शांत उभी होती आणि वहिनी तिची विचारपूस करत होती. मायराचा चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. ती मागे वळून म्हणाली, मी काही नाही केलं, मी काहीही केलं नाही. ती असं बोलत होती जणू काय वहिनीने तिला चोरी करताना पकडलं आहे. वहिनी म्हणाली, मायरा तुझी अवस्था बघ, काय केलंस तू? वहिनीने मायराला पकडून खोलीत आणलं. मायरा म्हणाली, मम्मा मला गरम होत होतं. तेव्हा वहिनी म्हणाली, तुला गरम होत होतं? अगं हवामान बघ, हिवाळा येणार आहे आणि आता थंडी वाढू लागली आहे आणि तुला गरम वाटत होतं. वहिनी रागानेच म्हणाली, बेटा तू मला इतका त्रास का देतेस? मायरा रडत म्हणाली, मम्मा मला माफ कर, प्लीज माझ्यावर रागावू नकोस. आजच्या नंतर मी असं काही करणार नाही. वहिनीची ओढणी हातात धरून मायरा हे सर्व सांगत होती. मग वहिनीने तिचे लाड केले आणि मग तिचे कपडे बदलून तिला बाहेर आणलं. तिला स्वतःच्या हाताने भरवलं आणि मग तिला तिचा गृहपाठ मोठ्या कष्टाने करायला लावला. मायराला कोणत्याही परिस्थितीत गृहपाठ करायचा नव्हता. आधी वहिनीने तिचा गृहपाठ पूर्ण करून घेतला. मग तिने मायराला टीव्ही लावून दिला. मग काही वेळाने स्वयंपाकघरातील सर्व कामं उरकून ती अंगणात आली. मग मी मायराला झोपायला जायला सांगितलं. तेव्हा मायरा जणू रूममध्ये जायला तयारच बसली होती. माझ्या सांगण्यावरून ती ताबडतोब खोलीच्या दिशेने धावली. मला खूप आश्चर्य वाटलं. सहसा मी तिला अनेकदा टीव्ही समोर उठायला सांगायचे, पण आज ती लगेच उठली आणि तेही एकाच सांगितल्यावर. मला थोडं आश्चर्य वाटलं.
वहिनी ही दिवसभराच्या कामातून मोकळी झाली होती आणि खोलीमध्ये जाऊन आराम करत होती. वहिनी फक्त मायराचाच विचार करत होती. माझ्या मुलीला काय झाले? तेवढ्यातच मायरा ओरडत झोपेतून उठली. मुलीचा आवाज ऐकून वहिनीही उठली. वहिनीने लाईट लावली आणि मायराला पाहिलं तर तिचा पूर्ण चेहरा घामाने विचला होता. तेव्हा वहिनी तिला म्हणाली, मायरा काय झालंय? मी इथेच आहे. मायराला मिठी मारत वहिनी तिला बोलत होती. ती प्रचंड थरथरत होती. तेव्हा वहिनीने विचारलं, काय झालं? काही वाईट स्वप्न पाहिलंस का? वहिनीने विचारल्यावर तिने होकार दिला. पण मायराच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारची अस्वस्थता दिसली. जणू काही तिला काही बोलायचे होते पण सांगता येत नव्हतं. वहिनीने विचारलं तर तीही सांगणार नव्हतीच. आता वहिनीला मायराची काळजी वाटू लागली. पण वहिनी मायराला म्हणाली, काही हरकत नाही, तू धाडसी आहेस, तू अशी घाबरत नाहीस, चल झोपूया बरं, काही नाही झालं. वहिनी मायराला झोपत म्हणाली आणि थोड्याच वेळात ती झोपी गेली. मायराला शांत झोपलेलं पाहून वहिनी देखील लाईट बंद करून झोपी गेली. सकाळी मायराला शाळेसाठी उठवले असता ती शाळेत न जाण्याचा हट्ट करू लागली. ती म्हणत होती, मला अभ्यास करायचा नाही, मी घरीच राहीन, तुझ्यासोबत काम करेन. मायरा जे काही बोलत होती ते ऐकून वहिनी आश्चर्यचकित झाली. ती हैराण झाली आणि विचार करू लागली. ती स्वतःशीच बोलू लागली, ही नेहमी अभ्यासाची जपमाळ जपत असे. म्हणायची की मी अभ्यास करेन, अभ्यास करून मी मोठी अधिकारी होईन, आणि आता तर मला अभ्यास करायचाच नाही असं बोलत आहे. या सर्व विचित्र वागण्यामुळे वहिनीला खूप त्रास होऊ लागला. तिला ओरडल्यानंतर वहिनीने तिला तयार करून शाळेत पाठवलं. ती सकाळी स्कूल व्हॅनने शाळेत जायची आणि त्याच व्हॅनने दुपारी घरी यायची. ती दुपारी शाळेतून आली आणि तिची बॅग टेबलावर ठेवून खोलीत गेली. वहिनी देखील तिच्या मागे खोलीत गेल्यावर मायरा बेडवर झोपलेली दिसली. तेव्हा वहिनी बोलू लागली, मायरा झोपू नकोस, उठ, कालसुद्धा तू शिकवणीला गेली नाहीस, उठ, बस झालं. वहिनीने जबरदस्तीने मायराला उचलून घेतलं, कपडे बदलले, खाऊ घातलं आणि शिकवणीला पाठवलं. सकाळप्रमाणे ती रडतच ट्युशनला गेली. वहिनी गोंधळलेल्या अवस्थेत स्वयंपाकघरात आली. काही वेळाने घराचं गेट वाजलं. मी बाहेर आले. मी पाहिलं की ती मायरा होती. ती थकून घरात आली आणि माझ्याकडे बघून हसली. मी देखील हसले आणि मग अंगणात आलो आणि ती पुन्हा अंगणातल्या कॉटवर येऊन बसली. वहिनीने तिला पाहिलं तेव्हा ती हरवलेली दिसत होती. मायरा काय झालंय, अशी का बसली आहेस? काही नाही मम्मा, मी अशीच, मायरा अडखळत बोलत होती. तिचा चेहरा खूपच घाबरलेला दिसत होता आणि चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडून गेला होता. मायराचा चेहरा पाहून वहिनीही घाबरली. मायराचा हात धरून वहिनीने तिला जवळ बसवलं आणि मग विचारलं, काय झालं, अशी का घाबरतेस? शाळेत तुझं कुणाशी भांडण झालंय का? मायरा म्हणाली, नाही, नाहीतर मम्मा, मी कशाला कुणाशी भांडणार? तिने घाबरतच सांगितलं आणि मग ती उठून आत पळाली. ती आपल्याशी खोटं बोलत असल्याचा वहिनीला संशय आला. पण सध्या तरी वहिनीला मायराला काही विचारणं योग्य वाटलं नाही. दुसऱ्या दिवशी मायरा तिची कलरिंग बुक घेऊन गेली. वहिनीने विचारलं, आज तर याचा तास नाही, शनिवारी असतो ना? तर मायरा म्हणू लागली, नाही, आजही तास आहे, आज माझी कलर बुक चेक करायची आहे. वहिनीही काही बोलली नाही. दुपारी ती घरी आली तेव्हा तिचा गणवेश खूप मळलेला होता. वहिनीने विचारलं, बेटा, हा गणवेश इतका घाण कसा झाला? गुडघ्यांवरचा चिखल आणि चेहऱ्यावरची घाण पाहून वहिनीने विचारलं. तर मायराने उत्तर दिलं, मम्मा, जमिनीवर खेळताना पडले होते. मायराने आपले हात अवघडून सांगितले. वहिनीने घाबरून विचारलं, तुला कुठे लागलं तर नाही ना? लागलं असेल तर मला दाखव. वहिनीने मायराचे हातपाय चेक करायला सुरुवात केली. पण तिने तिचा हात वहिनीच्या हातातून सोडवला आणि पुन्हा तिच्या खोलीत पळत सुटली. मायराने असं काही करण्याची ही तिसरी वेळ होती. वहिनी खूप अस्वस्थ होती. संध्याकाळी वहिनी मायराचा गृहपाठ करून घेत असताना वहिनीला डायरीत एक चिठ्ठी दिसली आणि ती चिठ्ठी पाहून तिने मायराला विचारलं, हे काय बेटा, आज तू आंघोळ करून शाळेत गेली नाहीस का? तर मायरा म्हणाली, मम्मा, मी आंघोळ करून शाळेत गेले होते. तेव्हा वहिनीने विचारलं, मग तुझ्या मिसने ही चिठ्ठी का लिहिली आहे की तुझ्या शरीरातून दुर्गंधी येते? मायरा म्हणाली, मला ते माहीत नाही मम्मा. ती बॅग फेकत अतिशय रागाने बोलली. तिची ती रागाची स्टाईल वहिनी पहिल्यांदाच पाहत होती. मायराला राग येताना पाहून वहिनीला खूप आश्चर्य वाटलं. वहिनीला सगळ्यात जास्त त्रास कसला झाला असेल तर इतक्या साध्या गोष्टीचा मायराला राग येत होता. वहिनी मायराला पकडून विचारू लागली, हा काय उद्धटपणा आहे? मायराने हात सोडवला आणि म्हणाली, मम्मा, मला सोड. पण वहिनीने सोडलं नाही. वहिनी मायराला बोलू लागली, काय चाललंय तुझं, मला सांग. आजच्या नंतर तू असं वागशील का? त्यावर मायरा म्हणाली, तू वाईट आहेस,
घाणेरडी आई आहेस, मला तुझ्याशी बोलायचं नाही. एवढं बोलून ती तिचा हात सोडून खोलीत गेली आणि वहिनी तिथेच डोकं धरून बसली. मायराच्या वागण्याने वहिनी खूप नाराज झाली. दिवस बदलले आणि मायराचं वागणंही बदललं आणि शाळेतून रोज एक चिठ्ठी यायची की तुम्ही तुमच्या मुलीला अंघोळ करून पाठवा, तिच्या शरीरातून दुर्गंधी येते. आधी वहिनी विचार करत होती की कदाचित वयामुळे तिच्यात काही बदल झाले असतील. तिची अचानक चिडचिड, राग, वेळेवर न जेवणं आणि नेहमी गप्प बसणं, शाळेतून परत आल्यावर थकल्याच्या बहाण्याने झोपी जाणं, हे सगळं वहिनीला सामान्य वाटत होतं. वहिनीनेही तिच्या वाढत्या वयाची काळजी घेतली आणि प्रत्येक वेळी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. एके दिवशी ती शाळेतून आली आणि येताच ती स्वयंपाकघरात गेली. वहिनी बाहेर उभी होती, कोणासोबत तरी बोलत होती. वहिनीने मायराला स्वयंपाकघरातून बाहेर पडून खोलीत जाताना पाहिलं. वहिनी जेव्हा बोलणं संपवून मायराच्या मागे खोलीत गेली तेव्हा तिने जे पाहिलं त्यामुळे तिचे पाय लटपटा कापू लागले. मायरा जे काही करत होती ती स्वतःचं काहीतरी बरं वाईट करेल असं वहिनीला वाटत होतं. वहिनी पुढे गेली आणि मायराच्या हातातून चाकू फेकून दिला. काय करत होतीस? मोठे डोळे करून वहिनीने विचारलं. मायरानेही डोळे मोठे करून वहिनीकडे बघितलं आणि म्हणाली ती काही करत नव्हती. तिचे डोळे लाल झालेले पाहून वहिनी घाबरली आणि लगेच मागे वळली. मग ती हिंमत एकवटून मायराच्या जवळ जाऊन बसली. आता आजूबाजूला बघितलं तर वहिनीला जणू सगळीकडे घंटा वाजल्यासारखं वाटत होतं. वहिनीला काही समजत नव्हतं. वहिनी बोलू लागली, बेटा हे तुझं काय चाललंय? तुला कोणी काही बोललंय का? किंवा शाळेतले एखादे शिक्षक तुला ओरडले आहेत का? की पेपर नीट गेले नाही? त्यावर मायरा म्हणाली, आई तू जा आणि तुझं काम कर, मी माझे कपडे बदलले पाहिजेत. ती हे सगळं विचित्र शब्दात बोलली आणि नंतर वॉशरूमचा दरवाजा बंद केला. तिच्या वागण्यावर वहिनीनेही सुस्कारा टाकला. मान हलवत वहिनी खोलीबाहेर आली की या मुलीचं आता काहीही होऊ शकत नाही. देव जाणे, मला माहीत नाही या मुलीचं काय प्रकरण आहे. स्वतःला हरल्यासारखं समजून वहिनी स्वयंपाकघरात गेली. पण असं काय झालं की मायराला असं पाऊल उचलावंसं वाटलं? ती मजा करत होती किंवा मला त्रास देण्यासाठी तिने मुद्दाम हे असं केलं असेल? कामातून मोकळं झाल्यावर वहिनी आपल्या मुलीला शिकवायला बसली. आजही मला तुमच्या मुलीला अंघोळ घालून शाळेत पाठवा अशी चिठ्ठी लिहिलेली होती. तुमच्या मुलीच्या अंगाला खूप दुर्गंधी येते. चिठ्ठी वाचून वहिनीने मायराला विचारलं, मायरा आज पुन्हा तुझ्या शाळेतून चिठ्ठी आली आहे की तू अंघोळ केली नाहीस. हे सर्व काय आहे? मायराचे हात क्षणभर थरथर कापले. तिने इकडे तिकडे नजर फिरवली. वहिनी मायराच्या सगळ्या कृती काळजीपूर्वक पाहत होती. पेन्सिल घट्ट पकडून तिने बेडवर जोरात आपटली. वहिनीने विचारलं, मायरा तू काय करतेस? मला सरळ उत्तर दे की उद्या मी स्वतः शाळेत जाऊ. वहिनीचं म्हणणं ऐकून मायरा घाबरली. तिच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती. अडखळतच मोठ्या कष्टाने ती म्हणाली, मम्मी मी रोज आंघोळ करते. आज तिने रोज जे सांगते तेच पुन्हा सांगितलं. ठीक आहे, मग ही चिठ्ठी शाळेतून का आली? ती नॉर्मल झाली आणि ठामपणे म्हणाली, मला माहीत नाही. वहिनी तिचं वागणं सामान्य करण्याचा प्रयत्न करत होती. वहिनी काहीतरी विचारत असतानाच वहिनीचा फोन वाजू लागला. वहिनीने मायराला गृहपाठ करायला सांगितला आणि फोनवर बोलण्यासाठी बाहेर गेली. आई फोनवर व्यस्त असल्याचं पाहून मायरा तिच्या खोलीत गेली आणि फोनवर बोलता बोलता वहिनी विसरली की तिला मायरासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. दुसऱ्या दिवशी ती शांतपणे उठली. काहीही आडेवेडे न घेता अंघोळ करून शाळेत गेली. कालच्या कडकपणाचा परिणाम आहे असं वहिनीला वाटलं. पण हा विचारही फक्त वहिनीचाच विचार होता. जे व्हायचं ते झालं. जे काही घडत होतं तेही चालू होतं आणि कदाचित वहिनी चुकीचा विचार करत होती. दुपारी मायरा घरी परतली तेव्हा तिचा चेहरा पूर्ण लाल झाला होता. तिने आज पुन्हा गणवेश घाण केला होता. मात्र आज गणवेशावर चिखलाऐवजी दुसरंच काहीतरी लागलेलं होतं. वहिनी बघून ओरडली, मायरा हे काय? हे डाग कसे दूर होतील? मी तुला काय करू? तुला का समजत नाही? तिच्या घाबरलेल्या डोळ्यांकडे दुर्लक्ष करून वहिनी सारखं बोलतच होती. वहिनी बोलून बोलून कंटाळली आणि मग गप्प झाली. तेव्हा मायरा तिच्याकडे घाबरलेल्या नजरेने बघत आत खोलीत गेली. वहिनी मायराला दूर जाताना पाहत होती. एकतर खोलीत किंवा स्वतःपासून दूर किंवा सगळ्यांपासून दूर, हसण्यापासून, आनंदापासून दूर. बरं, हे सर्व वेळेबद्दल होतं. वहिनीही मायराच्या मागे खोलीत गेली. खोलीतून पाणी पडण्याचा आवाज येत होता. ती नक्कीच आंघोळ करत होती. वहिनी तिथेच बसून राहिली. काही वेळाने मायरा स्वच्छ कपडे घालून वॉशरूमच्या बाहेर आली. वहिनीला पाहून तिने नजर फिरवली. कदाचित तिला राग आला असेल, खूप राग आला असेल. तिचा हात धरून वहिनीने मायराला मिठी मारली. मायराची रिकामी नजर वहिनीच्या आत खोलवर मनात गेली होती.
मायराला मिठीत घेऊन वहिनी कितीतरी वेळ मायराच्या पाठीवर हात फिरवत राहिली, पण मायरा रडली नाही, तर वहिनीच रडली. जेव्हा मूल दूर जाऊ लागतात तेव्हा आईला वेदना जाणवते. वहिनीलाही हाच त्रास जाणवत होता. मायराला काही विचारण्याऐवजी वहिनीने मायराला आपल्यासोबत डायनिंग टेबलवर आणलं, मायराला जेवण दिलं आणि शिकवणीला पाठवलं. वहिनी खरंच खूप गोंधळली होती. वहिनी संध्याकाळपर्यंत मायराची वाट पाहत राहिली. ती आता क्षणभरही आपल्या मायरावरून नजर हटवत नव्हती. संध्याकाळी परत आल्यावर मायरा शाळेची बॅग घेऊन बसली. वहिनीने देवाचे आभार मानले की आज तिला आपल्या मुलीला सांगावं लागलं नाही. ती स्वतः अभ्यास करत होती. कामातून मोकळं झाल्यावर वहिनीही मायराच्या जवळ जाऊन बसली. ती तिचं काम गुपचूप करत राहिली. वहिनी तिला पाहत राहिली. वहिनीने डायरी उघडली तेव्हा तीच चिठ्ठी होती. वहिनीने मायराकडे पाहिलं. मायराही वहिनीकडे पाहत होती. कधी ती डायरीकडे बघत होती तर कधी वहिनीच्या चेहऱ्याकडे बघत होती. मायराला वाटलं की कदाचित आज वहिनी पुन्हा तोच प्रश्न विचारेल. रोजप्रमाणे आज पुन्हा वहिनी तिला शिव्या देणार. वहिनी बघत होती की मायराच्या चेहऱ्याचा रंग हळूहळू बदलत होता. हळूहळू तिचा चेहरा पांढरा व्हायला लागला. ती पेन्सिल घट्ट धरून बसली होती. कधी ती पुस्तक उघडत होती तर कधी बंद करत होती. कदाचित तिला आज काहीतरी नवीन सांगायचं होतं. वहिनीने डोळे मिटले, स्वतःला सामान्य केलं आणि मग डोळे उघडून मायराकडे पाहिलं. तेव्हाही ती अशीच बसली होती. आज आंघोळ केल्याचं वहिनीला माहीत होतं. मग ही चिठ्ठी लिहायची काय गरज होती? ही सगळी चर्चा कशाबद्दल होती? वहिनी म्हणाली, मायरा काय झालं? वहिनी अजून काही बोलायच्या आधीच ती अचानक घाबरून मागे मागे सरकू लागली. वहिनी तिच्याकडे एकटक नजरेने पाहत राहिली. मायरा काय झालं बाळा? आरामात बस, मी काहीच बोलत नाहीये. आईला आपल्या जागी बसलेला पाहून मायराला जरा हायसं वाटलं, पण तिचा रंग अजूनही पांढराच होता. वहिनीने प्रेमाने विचारलं, माझ्या मुलीने शाळेचा गृहपाठ केला आहे का? मायरा म्हणाली, हो मम्मा, झालं. ती हळू आवाजात म्हणाली. वहिनी म्हणाली, ठीक आहे, बॅग उचल आणि आत ने, मग जेवूया आपण. मायराच्या गालावर प्रेमाने हात फिरवत वहिनी म्हणाली आणि मग ती स्वतः उठून स्वयंपाकघरात आली. इतक्यात बाहेरची बेल वाजली. मग वहिनी म्हणाली, मायरा दार उघड, कोण आहे तिकडे? किचनमध्ये उभं राहून वहिनीने हाक मारली, पण ती आली नाही. म्हणून वहिनी बाहेर आली आणि तिच्याकडे कडक नजरेनं बघितलं. वहिनी मायराला कडक शब्दात म्हणाली, मी मगातपासून तुला दार उघडायला सांगत होती, तू का उघडत नाहीस? मायराला बडबडल्यानंतर वहिनी दरवाजा उघडण्यासाठी गेली. वहिनीने दार उघडलं तर समोर भाऊ उभा होता. वहिनी म्हणाली, अरे तुम्ही अचानक? हसत वहिनीने दादाला विचारलं. भाऊ हसला आणि म्हणाला, हो, मला वाटलं की मला सुट्टी मिळाली आहे, मग मी माझ्या बायकोला आणि मुलीला भेटावं. वहिनी बाहेर उभी राहिली आणि मायराला हाक मारली, मायरा बघ कोण आलंय, आणि नवऱ्याकडून सामान घेऊन आतमध्ये ठेवलं. पुन्हा वहिनीने मायराला मायरा हाक मारली, पण ती आली नाही. तेव्हा भाऊ म्हणाला, सोड, राहू देत, मी स्वतः जातो. मायरा कार्टून बघत असेल ना? वहिनी पुन्हा हाक मारत असल्याचं पाहून भावाने तिला थांबवलं आणि मग स्वतः आत गेला. वहिनीही त्याच्या मागे आत गेली. खोलीच्या आत आल्यावर मायरा वडिलांना चिटकून हळू आवाजात उत्तर देत होती. मायराचा मूड विचारण्यासाठी भावाने वहिनीला इशारे करून विचारले तेव्हा वहिनी म्हणाली, आज मी तिची खरडपट्टी काढली आहे, म्हणूनच ती तोंड वाकडं करून बसली आहे. भावाने वहिनीकडे रागानं पाहिलं. वहिनी तिची नजर टाळत स्वयंपाकघरात गेली. भाऊ मायराला समजावण्याचा प्रयत्न करत होता. भाऊ प्रत्येक ठिकाणचं नाव घेत होता. मायराला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं नाव घेत होता. पण मायरा प्रत्येक गोष्टीला नाही असं उत्तर देत असल्याचे वहिनी ऐकत होती. काही वेळाने भाऊ मायरासोबत बाहेर आला आणि मायराला खुर्चीवर बसवलं. जेवण तयार होतं. जेवण अगदी शांतपणे खाल्लं. जेवण करताना बोलणारी मायरा अगदी शांत बसून जेवत राहिली. वहिनीला मायराच्या शांत राहण्याची सवय झाली होती, पण भाऊ मायराकडे बघतच राहिला. रात्र झाली तेव्हा मायराला झोपवल्यावर वहिनी आली आणि बाहेर अंगणात बसली आणि भाऊही तिथेच बसून विचारात हरवून गेला होता. वहिनी बसल्यावर वहिनीने विचारलं, काय विचार करताय? वहिनीने भावाच्या चेहऱ्याकडे बघत विचारलं. तो म्हणाला, तू मायराला पाहिलंस? ती खूप बदललेली दिसते, शांत आणि सगळ्यांपासून दूर. वहिनी म्हणाली, तुम्हाला उगाच काळजी वाटत आहे. खरं तर ती जसजशी मोठी होत आहे तसतसं तिच्या आत काही बदल होत आहेत, ते जे आम्हाला अधिक जाणवत आहेत. वहिनी खात्री पटवून देत म्हणाली, पण ते कारण दादाला पटलं नाही. भाऊ म्हणाला, शिल्पा, तू बोल तिच्याशी, काही असेल तर सांग. तर वहिनी म्हणाले, ठीक आहे, मी विचारते. वहिनीही भावाला दिलासा देत म्हणाली, पण प्रत्यक्षात ती स्वतः आतून खूप त्रासलेली होती.
वातावरण निवळण्यासाठी वहिनी दादासोबत हे असं म्हणाली होती. दादाला सकाळी पुन्हा ड्युटीवर जायचं होतं. सकाळ होताच भाऊ पुन्हा ड्युटीवर गेला आणि वहिनी नेहमीप्रमाणे कामात व्यस्त झाली. मुलीला शाळेत पाठवलं आणि बाकी सगळी कामं उरकली. त्यानंतर मायरा शाळेतून आल्यावर तिच्या गणवेशावर डाग होते. वहिनींनी त्याच्याकडे बघून मायराला कपडे बदलायला सांगितले. वहिनी खूप प्रेमाने म्हणाली. वहिनीने ठरवलं होतं की आता मायराला प्रेमाने हाताळायचं, म्हणजे तिला काही ओरडायचं नाही. काही दिवस गेले आणि गणवेश घाण होण्याचा ट्रेंड चालूच राहिला आणि वहिनी गप्प राहिल्या, कारण तिला आपल्या मुलीला आणखी घाबरवायचं नव्हतं. वहिनींची इच्छा होती की तिने पूर्वीसारखं सामान्य व्हावं. सर्वांनी मायराला चांगली वागणूक दिली. ती पण खूप चांगली होती. अनेकदा शिक्षकच तिला असाइनमेंट करण्यात मदत करायचे. मी अनेकदा ऐकलं की शिक्षकांनी तिला खूप काळजीपूर्वक शिकवले. एके दिवशी वहिनीला वाटलं, आता मला माझ्या मुलीसोबत बोलायला पाहिजे. वहिनी मायरा घरी येण्याची वाट पाहू लागली. दुपारी घरी आल्यावर वहिनीने तिला खाऊ घातलं आणि खाऊ घातल्यानंतर तिला खोलीत घेऊन आली. खोलीत नेऊन मायराला तिच्या समोर बसवलं. मायरा बेटा, मला सांग, काय प्रकरण आहे? तू अशी का घाबरतेस? मी वचन देते, मी काहीही बोलणार नाही. मुलीची अवस्था पाहून वहिनी बोलत होती. मायरा काही वेळ वहिनीकडे पाहत होती आणि मग पुढे बोलू लागली. ती जसजशी बोलत राहिली तसतशी वहिनी आश्चर्याने मायराकडे पाहत होती. बोलणं संपल्यावर वहिनी मायराकडे बघतच राहिली. ती सुद्धा डोकं टेकवून बसून राहिली. मग अचानक वहिनीला राग आला आणि तिने मायराला जोरात कानाखाली लगावली की काय मूर्खासारखं बोलतेस? तुला कळतंय का? काय बोलतेस ते? कुठे आहे तुझं मन? मायरा गालावर हात ठेवून रडत वहिनीकडे पाहत राहिली. वहिनी बोलत राहिली. तिचं तर मन करत होतं मायराच्या अजून एक कानाखाली द्यावी, परंतु मायराला हुंदके देत रडताना पाहून वहिनी शांत झाली. वहिनीने ठरवलं होतं की स्वतः जाऊन बघायचं की नक्की काय प्रकरण आहे ते. मायरा खोटं पण बोलू लागली होती. म्हणूनच वहिनीने दुसऱ्या दिवशी लवकर कामं उरकून घेतले, जेणेकरून ती आज लवकर जाऊन हे नोट प्रकरण काय आहे हे जाणून घेईल. असं म्हणून ती पटकन शाळेकडे निघाली. शाळेत पोचल्यावर ती थेट मायराच्या वर्गात गेली, पण मायरा तिथे नव्हती. मायरा तिच्या वर्ग शिक्षकांसोबत असल्यास मायराच्या वर्गमित्राने सांगितलं. वहिनी थेट त्या वर्गात गेल्या आणि नॉक न करता दार उघडलं. तेव्हा डोळ्यासमोर जे दृश्य होतं ते दृश्य पाहून वहिनीच्या पायाखाली जमीनच सरकून गेली. जणू तिच्या डोक्यावर आभाळच कोसळलं. तो शिक्षक मायरासोबत चुकीचं काम करत होता. त्याने मायराचा हात धरला होता. वहिनी अचानक आत गेल्यावर तो घाबरून उठला. तो दुसरा कोणी नसून माणसाच्या वेशात असलेला दलिंदर होता. वहिनी पुढे सरकली आणि मायराला त्याच्यापासून दूर खेचलं. वहिनीने मायराला छातीशी घट्ट मिठी मारली. तिचे पापे घेतले. तिच्या आतून तोच वास येत होता, डागांचा तोच वास. वहिनीला जे काही दिसलं ते पाहून तिने मायराला मागे ढकललं आणि त्या शिक्षकाच्या जोरात चापट मारली. वहिनी किंचाळल्या आणि जोरात ओरडल्या. त्यामुळे सर्व शिक्षक कर्मचारी तिथे जमले आणि मग त्या सगळ्यांनी त्या शिक्षक राक्षसाला बेदम मारहाण केली आणि पोलिसांनी त्याला तुरुंगात पाठवलं. वहिनी आपल्या मुलीसमोर बसल्या. वहिनीने मायराला मिठी मारली. ती थरथरत होती आणि रडत होती. मायराच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली, मायरा, तू मला खरं खरं सांग, तू स्वतः ही भाजी युनिफॉर्मवर टाकायचीस ना? वहिनी रडत रडत मायराला विचारत होती. मायरा म्हणाली, हो मम्मा, तो माझ्याजवळ येऊ नये म्हणून मी स्वतः टाकायचे. मला भीती वाटत होती मम्मा, मला खूप भीती वाटत होती. मी म्हणायचे मला सोड, पण तो मला धमकावत असे की जर मी घरी गेले किंवा मी कोणालाही सांगितलं तर ते मला मारतील. मम्मा ते म्हणायचे की मी गलिच्छ आहे, माझ्या हातून दुर्गंधी येते. तिच्या खांद्याला स्पर्श करून ती म्हणाली की तो मला इथे स्पर्श करायचा. मी त्यांच्याजवळ जाण्यास नकार दिला म्हणून त्यांनी मला इथे मारहाण केली. गालावर हात ठेवत ती हुंदके देत म्हणाली, मम्मा प्लीज मला वाचव, मला इथे राहायचं नाहीये, मला इथे अभ्यास करायचा नाहीये. वहिनीच्या छातीला चिटकून ती बोलत होती. मग ती अचानक गप्प झाली. वहिनी म्हणाल्या, मायरा बेटा, डोळे उघड. वहिनी खूप ओरडली, पण तिने डोळे उघडले नाहीत. मायराला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की भीतीमुळे ती बेशुद्ध झाली आहे. तेव्हा जणू वहिनीच्या पायाखालची जमीनच सरकली. वहिनीने पटकन भावाला फोन करून सर्व काही सांगितलं. भाऊ परत आला तेव्हा आपल्या लाडक्या मुलीला अशा अवस्थेत पाहून ते दोघेही जणू उद्ध्वस्त झाले. वहिनी स्वतःच्याच विचारात हरवल्या होत्या. ही सगळी तिचीच चूक होती, कारण मायराने वहिनीला सत्य सांगण्याचा खूप प्रयत्न केला होता. मायरासोबत झालेल्या प्रकारामुळे तिची आज अशी अवस्था झाली होती आणि तिचा अभ्यासातला रस कमी झाला होता. जेव्हा मायराने आपल्या मम्मीला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हाही वहिनीने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. वहिनी या सगळ्याचा विचारही करू शकत नव्हती. वहिनी विचार करत होती, हे खोटं आहे की अशी कृती कुठलाही शिक्षक कशी करू शकतो, आणि मायराच नाही तर आजपर्यंत या शिक्षकाने किती मुलींसोबत असं कृत्य केलंय माहीत नाही.
त्या शाळेतील लोकांनी सांगितलं की ते आमच्या शाळेचे खूप चांगले शिक्षक होते. त्यांनी कधीही कोणत्याही महिला शिक्षिकेसोबत गैरवर्तन केले नाही. त्यामुळेच तिथल्या प्राध्यापकांचाही त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता आणि इथे काम करणाऱ्या सर्व शिक्षिका माझ्या बहिणी आहेत असं ते म्हणायचे. सर्वजण त्याच्यावर खूप विश्वास ठेवू लागले. सगळ्यांचाच त्यांच्या बोलण्यावर खूप विश्वास होता. पण तो मानवरूपीत लपलेला शिकारी होता हे कोणालाच माहीत नव्हतं. त्याच्यामुळे मायराची आज ही अवस्था झाली. यानंतर ती तिच्या वेळी आधीच मोठी झाली होती. आता तिने कधीही खोडसळपणा करत नव्हती. गप्प राहून खूप खोलवर बोलायची. तिलाही अभ्यास करायचा होता, त्यामुळे वहिनीने तिला दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. पण मायराचा निरागसपणा आता परत येऊ शकत नव्हता. भाऊही वहिनीपासून लांब राहू लागला. या सगळ्यात वहिनीचा दोष आहे असं भावाला वाटलं आणि त्याचीही चूक नव्हती. खरं तर वहिनीचाच दोष होता. हा तिच्या निष्काळजीपणाचा परिणाम होता. तिने आपल्या मुलीची काळजी घ्यायला हवी होती, पण त्यांनी आपले सर्व लक्ष घरातील कामात झोकून दिले. त्यामुळे त्यांच्या जीवनात हे दुःख लिहिलं गेलं. तो क्रूर तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आपण आपल्या मुलांच्या सर्वात जवळ राहिलं पाहिजे, त्यांचे मित्र राहिले पाहिजे. त्यांना असं शिकवलं पाहिजे की असे कोणतेही छोटे कृत्य घडले तरी त्यांनी आम्हाला येऊन सांगावं. आपण त्यांचे पालकच नव्हे तर त्यांचे मित्रही बनले पाहिजेत. मला 2 मुले आहेत आणि मी त्यांना ज्या पद्धतीने वाढवलं आहे मी त्यांची मैत्रीण म्हणून राहत आहे. माझी मुलं येऊन मला सगळं सांगतात. भूतकाळचा विचार करता आजही वहिनीला लाज वाटते तिच्या निष्काळजीपणामुळे. तुम्हाला काय वाटतंय, या सगळा दोष वहिनीचा होता का? पहिली चिठ्ठी आल्यावर वहिनीने जाऊन सगळी माहिती गोळा करायला हवी होती. सर्वात मोठी चूक शाळेतील कर्मचाऱ्यांची होती, ज्यांनी शिक्षकांच्या चुका लक्षात न घेता त्याला कामावर घेतले. अशा अनेक शाळा आणि ठिकाणे आहेत जिथे लोक अशा चुका करतात. तुम्ही सर्वांनी जागरूक राहावं, अन्यथा तुम्हालाही असे नुकसान सहन करावे लागू शकते. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.